नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। टेस्टी आणि हेल्दी असा स्नॅक आज मी बनवणार आहे, जो टेस्टी तर बनतोच पण कुरकुरीतही लागतो। असा कुरकुरीत राईस पकोडा आज मी करणार आहे। या ठिकाणी मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे। जो इडली राईस बाजारात मिळतो तोच तांदूळ या ठिकाणी मी घेतलेला आहे। तर हा साधारण 4 घंट्यासाठी मी पाण्यात भिजवलेला आहे। जर तुम्हाला सकाळी हे पकोडे करायचे असतील तर तुम्ही हा तांदूळ रात्री पण भिजवू शकता। आता हा तांदूळ मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। या मिक्सरच्या भांड्यात तो काढून घेतलेला आहे। त्यामध्ये साधारण 6 ते 7 चमचे पाणी मी घालत आहे आणि तो आता मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर साधारण स्मूथ पेस्ट अशी करून घ्यायची आहे, ती मी या भांड्यात काढून घेत आहे। आता या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते पण बारीक करून घ्यायचे आहेत। जे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यात मी घातलेले आहेत। त्यामध्ये सुद्धा मी 4 ते 5 चमचे पाणी घालत आहे आणि ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी बटाट्याची पेस्ट मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, ती सुद्धा त्या तांदूळाच्या पिठातच ॲड करायची आहे। बटाट्याची पेस्ट ॲड केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते एकाच डायरेक्शननी साधारण 3 ते 4 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे, पीठ हलकं होण्यासाठी। ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, साधारण अशा प्रकारे ठेवायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा जिरे, मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातलेली आहे। 1 चमचा किसलेला अद्रक मी यामध्ये घालत आहे। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 5 मिनिटासाठी मी हे असंच बाजूला ठेवत आहे। आता या ठिकाणी कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। तर चमच्याच्या साहाय्याने हे राईस पकोडे या तेलात मी सोडत आहे। छोट्या साईजमध्ये ते मी सोडत आहे। तर सोनेरी रंग येईपर्यंत मी हे तेलात तळून घेणार आहे। सोनेरी रंग आलेला आहे। तर आता हे पकोडे मी काढून घेत आहे। बाकीचे पकोडे सुद्धा मी असेच तळून घेणार आहे। तर असा हा टेस्टी आणि हेल्दी स्नॅक बनवायलाही सोपा आहे आणि तो आपण कधीही करू शकतो। तर राईस पकोडे तयार आहेत। हा राईस पकोडा चवीला तर छान लागतोच, पण एकदम कुरकुरीत असा झालेला आहे। तुम्ही इथे आवाजसुद्धा ऐकू शकता। तर हा राईस पकोडा चटणी किंवा सॉस सोबत सुद्धा खूप छान लागतो। तर असा हा टेस्टी आणि हेल्दी स्नॅक जरूर करून बघा, जो बनवायलाही सोपा आहे आणि एकदम कुरकुरीत लागतो हा राईस पकोडा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।